आश्विन महिन्यात मातीच्या घटामध्ये देवीची स्थापना करून अखंड दिवा प्रज्वलित करून आदिमायेची 9 दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना होय। यालाच आपण नवरात्र उत्सव असं म्हणतो। त्याचप्रमाणे शारदीय नवरात्रोत्सव अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरू होतो आणि 9मी तिथीला संपतो। तर मंडळी 9 दिवसात देवीच्या 9 माळा, त्याचबरोबर 9 रूपे आणि 9 नैवेद्य कोणते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिला दिवस दिनांक 3/10/2024 रोजी गुरुवारी नवरात्रोत्सव सुरू होणार आहे। पहिल्या दिवशी शुभ रंग आहे पिवळा। नैवेद्यामध्ये शुद्ध तुपातील पदार्थाचा नैवेद्य आपण दाखवायचा आहे। त्याचप्रमाणे पहिलं रूप हे मातेचं शैलपुत्री असणार आहे आणि या दिवशी शेवंती, सोनचाफा सारख्या पिवळ्या फुलांची माळ आपण अर्पण करायची आहे। 4/10/2024 रोजी दुसरा दिवस असणार आहे। या दिवशी सोमवार आहे आणि शुभ रंग हिरवा असेल। नैवेद्यामध्ये तुम्ही साखर, त्याचप्रमाणे साखरेपासून बनवलेले कोणतेही पदार्थ दाखवू शकतात। मातेचं दुसरं रूप ब्रह्मचारिणीचे असणार आहे आणि या दिवशी पांढऱ्या फुलांच्या माळा आपण देवीला अर्पण करायच्या आहेत। त्यानंतर तिसरा दिवस 5/10/2024 रोजी मंगळवारी येणार आहे। शुभ रंग राखाडी असेल। नैवेद्यामध्ये दुधापासून बनवलेले पदार्थ आपण दाखवायचे आहेत आणि या दिवशी चंद्रघंटा हे मातेचं रूप असेल। या दिवशी निळी फुले देवीला अर्पण करायची आहेत। चौथा दिवस 6/10/2024 रोजी म्हणजेच रविवारी असेल। शुभ रंग नारंगी असेल। या दिवशी आपण गव्हापासून किंवा गव्हाच्या पिठापासून बनवलेले पदार्थ नैवेद्यामध्ये दाखवू शकतो। त्याचप्रमाणे मालपुवा हा देखील या दिवशी आपल्याला मातेला अर्पण करायचा आहे। तसेच चतुर्थ रूप कुष्मांडा असणार आहे आणि चौथी माळ केशरी रंगाच्या फुलांची किंवा तेरडीच्या पानांची माळ आपण देवीला अर्पणही करायची आहे। पाचवा दिवस 7/10/2024 रोजी म्हणजे सोमवारी असेल। शुभ रंग पांढरा राहील। नैवेद्यामध्ये केळी किंवा केळीपासून बनवलेले पदार्थ आपण अर्पण करू शकतो आणि या दिवशी मातेचं 5वं रूप स्कंदमाता हे असेल। 5व्या दिवशी 5वी माळ बेलपत्राची अर्पणही करायची आहे। 6वा दिवस 8/10/2024 रोजी मंगळवारी असेल। शुभ रंग लाल राहील। नैवेद्यामध्ये देवीला आपण मध अर्पण करायचं आहे। त्याचप्रमाणे 6वं रूप मातेचं कांतायनी असेल आणि 6वी माळ ही कर्दळीचे फुलांची आपल्याला अर्पणही करायची आहे। 7वा दिवस दिनांक 9/10/2024 रोजी म्हणजेच बुधवारी असेल। शुभ रंग निळा राहील। नैवेद्यामध्ये गूळ किंवा गुळापासून बनवलेले पदार्थ आपण देवीला अर्पणही करायचे आहेत आणि मातेचं 7वं रूप कालरात्री हे असेल। 7वी माळ आपण झेंडूचे फुलं किंवा पिवळ्या रंगाची फुलं अर्पणही करायची आहेत। 8वा दिवस अष्टमी कन्यापूजनाचा असेल। दिनांक 10/10/2024 रोजी म्हणजेच गुरुवारी अष्टमी ही येईल। शुभ रंग या दिवशी गुलाबी असेल। या दिवशी आपण नारळ किंवा नारळापासून बनवलेल्या वस्तूंचा नैवेद्य हा दाखवायचा आहे किंवा खोबऱ्यापासून बनवलेल्या पदार्थांचाही नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात। 8वं रूप महागौरी हे असेल आणि या दिवशी गुलाबाची किंवा जास्वंदीच्या फुलांची माळ आपण अर्पण करायची आहे। 9वा दिवस महानवमीचा असेल म्हणजेच 11/10/2024 शुक्रवारी नवमी राहील। शुभ रंग जांभळा। त्याचबरोबर नैवेद्यामध्ये हलवा, पुरी, खिरीचा महानैवेद्य आपल्याला अर्पण हा करायचा आहे। देवीचं 9वं रूप सिद्धिदात्री हे असेल। 9वी माळ कमळाची, जास्वंदाची किंवा गुलाबाची आपण अर्पणही करायची आहे। नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे दसरा 12/10/2024 रोजी असेल। तर या दिवशी आपण सरस्वती पूजन, घट हलवणे, त्याचप्रमाणे घरातील लहान मुलांना पाटीपूजन हे आपण करायला सांगावं। ज्यांनी उपवास केला असेल त्यांनी उपवास सोडण्याचा हा दिवस असतो। तसेच आपट्याची पानं सोनं म्हणून वाटली जातात। तसेच देवीची तळी यावेळी भरली जाते। आरती करून तुम्ही पुरणपोळीचा किंवा आंबाडीच्या भाजीचा नैवेद्य, भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखवण्याची ही प्रथा आहे। तुमच्याकडे जे पदार्थ बनवत असतील ते तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवावेत। शेतकऱ्यांनी शेती अवजारांची पूजाही या दिवशी करायची असते। त्याचबरोबर तेलात भिजवलेला शेंदूरही अवजारांना लावला जातो। ज्यांच्याकडे शेती नाही किंवा शेतकरी नाही त्यांनी आपल्या नोकरी व्यवसायासंबंधी साहित्य आपण जे वापरतो जसं की लॅपटॉप असेल किंवा एखादं मशीन असेल त्याचीही पूजा या दिवशी आवर्जून करावी।
3.5 मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या मुहूर्ताला सोनं खरेदी, वास्तू खरेदी, त्याचबरोबर वाहन खरेदी, जागा खरेदी, गृह खरेदी यासारखी शुभ कार्यही केली जातात आणि या कार्यासाठी हा अतिशय उत्तम दिवस मानला जातो। तर मंडळी, कशी वाटली आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करा। तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। श्री स्वामी समर्थ।